नमस्कार, ट्विक टॉक्सच्या आजच्या भागात आपलं खूप खूप स्वागत. आजचा एपिसोड खूप स्पेशल असणार आहे कारण आपल्यासोबत असलेली व्यक्ती तितकी स्पेशल आहेत. बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर या फील्डमध्ये प्रचंड काम करणारे सायंटिस्ट डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर आज आपल्यासोबत आहेत. ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये काम करणाऱ्या अनेक नॅशनल इंटरनॅशनल कंपन्यांना ते सल्लागार आहेत. शेतीविषयक ज्या पॉलिसीज बनतात त्याच्यामध्ये ते सल्लागार आहेत आणि बायोमी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते फाउंडर आहेत. तर आज प्रफुल्ल सरांसोबत आपण ॲग्रिकल्चर, आपलं जीवन, आहार या सगळ्याविषयी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? छान आहे. मध्ये एक लापता लेडीज नावाचा पिक्चर बघितला. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की अब जैविक खेती का डंका बजेगा. तर काय वाटतंय की सध्या खरंच जैविक शेतीचा डंका वाजतोय का? नक्कीच वाचतं असं म्हणू शकतो. ज्या प्रकारे शेतकऱ्याच्या शेतात समस्या आहेत, लोकांमध्ये वाढता अवेअरनेस आरोग्याविषयी आहे, त्याच्यावरती जैविक शेतीच्या माध्यमातून खूप सारे समाधान देता येऊ शकतात. कीड नियंत्रण, रोग नियंत्रण सहजतेनं करता येऊ शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे उत्पादन खर्च कमी होतो शेतकऱ्याचा आणि खाणाऱ्या ग्राहकाला निरोगी अन्न मिळतं. त्याच्यामुळे जैविक शेती ही एक नक्कीच चांगला पर्याय येत्या काळामध्ये होऊ शकते. पण असं काही दिसतं का आपल्याला की अजून सुद्धा बऱ्याच लोकांना जैविक शेतीबद्दल तितकं अवेअरनेस नाहीये, तर काही गैरसमज मे बी लोकांच्या मनात आहेत, असं आढळतं का? आहेत अनेक गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत. जैविक शेती म्हणजे गुळाचं पाणी करणं, त्यात काही बाटल्या ओतायच्या, 4-5 दिवस ठेवायचं, फेस आला की सोडून द्यायचं, म्हणून जैविक शेती असं पाहिलं जातं. पण प्रत्यक्षात विज्ञानाच्या मदतीनं निसर्गातले पिकांना वाढीस मदत करणारे, किडींना आजारी पाडणारे, रोग नियंत्रणास मदत करणारे असे जीवाणू आणि बुरशी आपण वापरू शकतो आणि यांचं शुद्ध स्वरूपातील उत्पादन घेऊन त्या उत्पादनाचा वापर कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, नत्र स्थिरीकरण अशा अनेक गोष्टींसाठी करू शकतो. ही खरी जैविक शेती आहे की जिच्या मदतीनं शेती फायद्याची आणि सुकर होऊ शकते आणि विशेष म्हणजे ही रासायनिक घटकांच्या सोबत सुद्धा कम्पॅटेबल आहे. ओके, म्हणजे लोकांना जे वाटतं की रासायनिक एकदमच आपण कॅन्सल करतोय, तर तसं नाही. त्याचं आपण एक एकात्मिक शेती म्हणू शकतो त्याला. एकात्मिक खरं काळाची गरजच एकात्मिक शेतीच आहे, कारण आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे. उत्पादन घ्यायचं आहे तर जमिनीची क्षमता आज तेवढी नाही आहे. त्याच्यासाठी रासायनिक खतांचा वापर हा नक्कीच करायला हवा. परंतु त्यातनं होणारे दुष्परिणाम टाळायचे असतील तर सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर केला पाहिजे. मायलेज महत्त्वाचा आहे. जसं आपण गाडीचा मायलेज बघतो तसं रासायनिक खतांची परिणामकारकता महत्त्वाची आहे. ती वाढवायची असेल, कमीत कमी रासायनिक खतांच्या वापरातनं चांगलं दर्जाचं आणि चांगलं उत्पादन घ्यायचं असेल आणि जमीन चांगली ठेवायची असेल तर आपण ह्या जैविक घटकांचा वापर केलेला निश्चितच फायद्याचा ठरतो. सर, तुम्ही जसं म्हटलं की जमिनीचा कस थोडंसं सध्या आपल्याला असं दिसतं की जमिनीचा कस कमी झालाय, तर हे आपल्याला मेजर करायची काही सिस्टीम आहे का? जमिनीचा कस कमी झालाय म्हणजे नेमकं काय झालंय याच्यासाठी 2 पॅरामीटर्स आहेत. एक म्हणजे त्याच्यातल्या रासायनिक अन्न घटकांचं सुस्थिरीकरण, त्याचं प्रमाण काय आहे आणि दुसरं म्हणजे जमिनीची जैविक विविधता. पहिला घटक जो आहे त्याची माहिती सर्वांना आहे, त्याच्यासाठीच्या टेस्टिंग फॅसिलिटीज आहेत, परंतु दुसरा घटक जो आहे तो जमिनीची जैविक विविधता किंवा जमिनीचं तील सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाण किंवा इंग्लिशमध्ये त्याला सॉईल मायक्रोबियल हेल्थ असं आपण म्हणतो. हे जे जीवाणू आहेत, ज्या बुरशी आहेत, हे पिकांना अन्न घेण्यासाठी मदत करतात. जसं आपल्याला पोट आहे, आपण अन्न पचवतो, तसं पिकं, वनस्पती ज्या आहेत त्यांच्या मुळाजवळची जी माती आहे ती त्यांचं पोट असते आणि त्यातलं अन्न पचवण्याचं काम, हे अन्न अपटेक करण्याचं काम, त्यांना लागणारे महत्वाची सत्वांची उपलब्धी करण्याचं काम हे जीवाणू आणि बुरशी करतात. एवढंच नाही तर आज आपण व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया, मोबाईल यांच्याद्वारे कनेक्ट करतो, एकमेकांना बोलतो, संपर्क साधतो, चांगलं वाईट कळवतो. हे नेटवर्किंग जे आहे ना झाडांमधलं, हे नेटवर्किंग हे बुरशींच्या माध्यमातून होतं. मायक्रोरायझल बुरशी जे असतात वनस्पतींच्या मुळांशी, ह्या बुरशी एका वनस्पतीला दुसऱ्या वनस्पतींशी संवाद साधायला मदत करतात आणि जेवढी वनस्पती मोठी तेवढं त्यांचं जाळं मोठं पसरलेलं असतं, तेवढं त्यांचं नेटवर्किंग मोठं असतं आणि मग तिकडे पण नेटवर्किंग आहे. हो, आणि यातनं अन्नद्रव्याचे आदान प्रदान होते, माहिती दिली जाते, कीड आणि रोगांबाबत माहिती दिली जाते, वातावरणातल्या बदलांविषयी एकमेकांना सूचित केलं जातं. इत्यादी प्रकारे ह्या बुरशी जमिनीतनं काम करतात आणि ह्या बुरशी जीवाणू जमिनीमध्ये असणं म्हणजे जमिनीचा जिवंतपणा. कारण अन्नाची उपलब्धता होते, रोगकारक घटकांपासून संरक्षण होतं, माहितीची देवाणघेवाण होते, बदलत्या वातावरणापासून संरक्षण होतं आणि ही डायव्हर्सिटी आज कृषी रसायनांबाबतच्या अज्ञानामुळे मोडीत निघाली आहे, ती कमी झाली आहे, तिचं डिस्ट्रप्शन झालंय. आणि मग ही जी कमी झालेली डायव्हर्सिटी आहे ही मोजण्यासाठी सॉईल मायक्रोबियल हेल्थ अनालिसिस करायला लागतं. त्याच्यासाठी प्रयोगशाळेमध्ये एक पर्याय आहे ज्याच्यामध्ये 3 दिवस लागतात, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लागतो,
मग तो प्रयोगशाळेमध्ये सॅम्पल गेल्यानंतर तपासणार आणि शेतकऱ्यांना सांगणार. आणि विशेष म्हणजे खर्च त्याला 10,000च्या आसपास येतो. मोठी प्रोसेस आहे. हा, आणि याच्यावरती दुसरं सोल्युशन जे आहे ते म्हणजे आपलं बायोमीचं सॉइलोमीटर नावाचं किट. ह्या सॉइलोमीटर किटच्या माध्यमातून शेतकरी अगदी बांधावरती मात्र 3 तासात त्याच्या मातीचा जिवंतपणा तपासू शकतो की मातीची प्रोडक्टिव्हिटी आता कशी आहे, सजीवता कशी आहे. कारण शासन म्हणताय नैसर्गिक शेती करा, ऑर्गॅनिक फार्मिंग करा, बरोबर. त्या व्यतिरिक्त सॉइल मायक्रोबियल हेल्थ कन्व्हेन्शनल पारंपरिक शेतीसाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. पोटच ठीक नाहीये तर अन्न देऊन काय उपयोग आहे ना, अपटेक झाला पाहिजे. त्याच्यात बरोबर आहे. शेतकरी टॉनिक वापरतात, भूक वाढवतात आणि खाली अन्न नसतं. मग हे अपटेक म्हणजे होण्यासाठी जे सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाण आहे हे सॉइल मायक्रोबियल हेल्थ ज्याला आपण म्हणतो हे सॉइलोमीटरच्या माध्यमातून आपण तपासू शकतो. मात्र 300 रुपयात मात्र 3 तासात शेतकरी बांधावरती परिणामकारक पाहिजे तपासू शकतो. म्हणजे दोन्ही वेळ पण वाचतो आणि कॉस्टिंग पण वाचते. वेळ वाचतो, कॉस्टिंग वाचते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या शेतातल्या मातीचा जिवंतपणा काय हे बांधावरती शेतकऱ्याला स्वतः तपासता येते. म्हणजे लगेच याची खरं खोटं देही कळतं. याची डोळा, त्याला लगेच त्या गोष्टी खऱ्या खोट्या करता येतात. सर, खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा किंवा रासायनिक खतांचा अतिवापर होतोय का? निश्चितच होतोय. रासायनिक खतांचा वापर तर पूर्वीपासून होत आहे, पण आता रासायनिक कीटकनाशकांचा वापर वाढला, नंतर रासायनिक बुरशीनाशकांचा, आणि आता सध्याच्या काळामध्ये तर प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्स यांचा देखील वापर वाढलाय. एवढा वापर वाढलाय. अँटीबायोटिक्स म्हणजे जे जीवाणूंना मारतात. आपण आजारी पडतो, थ्रोट इन्फेक्शन होतं, डायरिया, डिसेंट्री होतं, याच्यासाठी अँटीबायोटिक्स काम करतात, हो. त्या पॅथोजेनिक जीवाणूंना मारण्यासाठी. आणि असेच रोगकारक जीवाणू शेतीमध्ये पण असतात आणि याच्यासाठी अँटीबायोटिक्स रिकमेंड केले जातात, ते वापरले जातात. आणि एवढा अतिरेक झाला की शासनानं काही वर्षापूर्वी स्ट्रेप्टोसायक्लिन, टेट्रासायक्लिन सारखे 2 घातक अँटीबायोटिक्स बॅन केले की जे आपल्या ओके. माणसांमध्ये देखील ट्युबरक्युलोसिस सारख्या डिसिजेसच्या ट्रीटमेंटसाठी वापरले जातात. म्हणजे जो वापर फार्मसी लेवलला होतो त्याच्यापेक्षा 500 पटींना जास्त 500 पटींना जास्त वापर हा शेतीमध्ये शेतकऱ्यांकडनं होतोय. सर, जीवाणू म्हणजे चांगल्या जीवाणूंबद्दल म्हणताय का तुम्ही? हो, निश्चितच चांगले जीवाणू. कारण आज लोकांचा माइंडसेट काय आहे की जीवाणू म्हणजे रोगकारकता, मग हात धुवा, सॅनिटायझर वापरा, किंवा बुरशी म्हणजे रोगकारकता. परंतु हे प्रमाण अगदी नगण्य आहे. आपली स्वतःची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ही 40% जास्त सूक्ष्मजीवाणूंवरती डिपेंड आहे. आपल्या शरीरात जेवढ्या पेशी आहेत, समजा 5 ट्रिलियन पेशी असतील तर त्याच्या 3 पटींना जास्त अधिक जीवाणू, बुरशी आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या भोवताली असतात, जे आपल्याला निरोगी जगण्यासाठी मदत करतात. म्हणजे अन्न पचन, त्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता, आकलन, वातावरणाशी जुळून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातल्या जीवाणूंच्या मदतीनं होतात. तुम्ही जसं म्हटलं, जसं अँटीबायोटिक्सचा जर डोस जास्त होतोय तर हे चांगले जीवाणू पण मारले जातात मग त्याच्यात? निश्चितच चांगले जीवाणू पण मारले जातात. मी नेहमी शेतकऱ्यांचं जे प्रशिक्षण घेतो त्यात एक उदाहरण देतो की बॉर्डरवरती काही, सीमेवरती काही अतिरेकी आहेत. अगदी 2-4 अतिरेक्यांना मारण्यासाठी एखादा देश तिथे अणुबॉम्ब वापरत नाही ना, परंतु शेतकऱ्यांमध्ये जे कृषी रसायनांच्या बाबतचं अज्ञान आहे, या अज्ञानापायी तिथे थोडक्यात अणुबॉम्ब म्हटल्यासारखंच प्रतिजैविकांचा, अँटीबायोटिक्सचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती शेतामध्ये होतो. मला असं वाटतं की म्हणजे शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस पसरला पाहिजेच, पण हे सामान्य लोकांपर्यंत पण या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. कारण बुरशी म्हटलं की एक निगेटिव्ह असतं डोक्यात, फक्त चांगल्याही बुरशी असतात, चांगलेही जीवाणू असतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे जास्त. निश्चितच. जसं एक डिटर्जंटची ऍडव्हर्टाइजमेंट येते क्योंकि दाग अच्छे होते, तसं क्योंकि बॅक्टेरिया और फंगाई भी अच्छे होते. म्हणजे आज आपण जे जिवंत आहोत, आपण जे सस्टेन करतो हे जीवाणूंमुळे आणि बुरशींमुळे आहे. त्यानंतर सूत्रकृमी सुद्धा आहेत. म्हणजे हे ज्याला मायक्रोबायोम असं म्हटलं जातं, सह अस्तित्वातले जीवाणू किंवा सूक्ष्मजीव जे आहेत, जे आपल्या जगण्यासाठी मदत करतात. आणि मायक्रोबायोम ही टर्म मागच्या 2 दशकांमध्ये आली की ज्यातनं शास्त्रज्ञांना कळालं की खूप साऱ्या गोष्टी आपल्या शरीरातल्या, उदाहरणार्थ आपण जेव्हा आजारी पडतो, अँटीबायोटिक्सचा कोर्स असतो 3 दिवसांचा. तो 3 दिवसांचा कोर्स झाल्यानंतर साईड इफेक्ट्स होतात. पोट बिघडतं, माणसाच्या मानसिक स्तरावरती बदल होतात, चिडचिड होते, अल्सरेशन होतं, तोंड येणं ज्याला आपण म्हणतो. आणि याच्यावरती उपाय काय? दही साखर. आणि डॉक्टर आता बॅक्टेरिया म्हणजे लॅक्टोबॅसिलस वगैरेच्या गोळ्या देतात, मल्टीव्हिटॅमिन्स देतात, ज्यात बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स असतात. का देतात? कारण दह्यामध्ये काय असतं?
जीवाणू, जीवाणू. लॅक्टोबॅसिलस नावाचे बरोबर. जीवाणू असतात. असे अनेक प्रकारचे जीवाणू आपल्या आतड्यांमध्ये, कोलॉनमध्ये बी कॉम्प्लेक्स व्हायटामिन्सची निर्मिती करतात. हम्म. आणि आकलन किंवा आपल्या नर्वस सिस्टमचं जे काम आहे, आपल्या मेंदूचं जे काम आहे, हे योग्य प्रकारे चालण्यासाठी याची गरज असते. त्याला सायनोकोबिलामिन असेल, बी कॉम्प्लेक्समध्ये फॉलिक ऍसिड असेल, हे व्हायटामिन्स या सूक्ष्म जीवाणूंकडनं शरीराला मिळतात. अँटीबायोटिक जर घेतले तर वाईट जीवाणूंसोबत चांगले जीवाणू देखील चांगले मारले जीवाणू पण जातात. मारले जातात. आणि मग त्याची पुन्हा भरपाई करणं गरजेचं असतं. मग आपण हम्म. दही साखर, प्रोबायोटिक्स हे घेतो आणि त्याची भरपाई करतो. आजकाल प्रोबायोटिक्स वरती भरपूर जोर दिसतो. याकुल्ट सारखी जाहिराती. उत्पादनं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चालतात. घरी आपलं दही तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे पण त्याच्यासाठी. मग असं विकत आणण्यापेक्षा आपले घरचे प्रोडक्ट, घरच्या गोष्टी वापरणं कधी पण चांगलं. निश्चितच चांगलं आहे. आपण घरी सुद्धा लॅक्टोबॅसिलस आणून दही लावू शकतो हम्म. आणि ते रिकरंटली वापरू शकतो. दिस इज वन ऑफ द गुड थिंग. परंतु फक्त लॅक्टोबॅसिलस हे एकच सोल्युशन नाहीये. हम्म. असं खूप सारे सूक्ष्म जीवाणू असतात ज्याच्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम ब्युट्रिकम, त्याच्यानंतर स्टॅफिलोकोकस मधले काही आहेत, सॅकरोमायसिस मधले काही आहेत. असे अनेक सारे जीवाणू आहेत की जे आपल्या शरीरामध्ये आहेत आणि ते फक्त दह्यामध्ये वाढू शकत नाहीत. म्हणून मग प्रोबायोटिक्स आहेत, ते बरोबर सुद्धा आहे. अनेक संशोधनाअंती बाजारात आलेले आहेत. हम्म. आणि अशाच प्रकारे शेतीमध्ये देखील जीवाणू खत आणि जैविक कीटकनाशक बाजारामध्ये येतात, जे आपण जैविक शेतीचं आता उदाहरण घेतलं, आणि ज्यांच्या मदतीनं ज्या प्युअर स्ट्रेन्स ज्या आयसोलेटेड केलेल्या आहेत, हम्म. शुद्ध स्वरूपात आहेत, त्यांची परिणामकारकता शोधली गेलेली आहे, त्यांच्या मदतीनं शेतीतली कीड आणि रोग नियंत्रण सहजतेनं करता येऊ शकतं. सर, जसं तुम्ही सांगितलं की कीटकनाशकांच्या वापरामुळे इतके प्रॉब्लेम्स तयार होतात शेतीत, तरी सुद्धा मग ते इतक्या मोठ्या प्रमाणात का वापरले जातात? याला दोन गोष्टी जबाबदार आहेत. याला शेतकऱ्यांचं अज्ञान कृषी रसायनांबाबतचं, हम्म. की ज्याच्यामध्ये पॉलिसी लेव्हलला काही गोष्टी वर्कआउट झाल्या पाहिजेत, प्रशासकीय स्तरावरून त्याच्यासाठी काम केलं गेलं पाहिजे, ते आतापर्यंत आपल्याकडे झालं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकाची गरज. हम्म. आज आपल्या समोर जाहिरातींमधनं किंवा कुठे एक चकचकीत गोष्ट मांडण्यात येते, म्हणजे बरोबर. त्याला आपण काचमाल म्हणतो. शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये जे उत्पादन येतं त्याला हम्म. काचमाल म्हणतात. काचमाल म्हणजे बिनडागी फळ. हम्म. आपण हे विसरलोय की निसर्ग आहे, निसर्गात जीवाणू आहेत, बुरशी आहेत, आणि नॅचरल, जर जेवढं नॅचरल म्हणू ना तेवढं त्या फळावरती एखाद दुसरा डाग हा असायलाच असणार आहे. हवा. हा. आणि परंतु आपण काय करतो, बाजारात जातो आणि दुकानदाराकडे जे चकाकतं ते घेतो, हम्म. एखादा मग डाग असेल तर मग ते रिजेक्ट. ते रिजेक्ट करतो. पण मग तुम्ही मला सांगा, चांगलं कोणतं, चकाकतं की डाग असलेलं? तर लोक चकाकतंय ते चांगलं म्हणतात. हो, पण जे चकाकतंय ते चकाकतं ठेवण्यासाठी त्याच्यावरती तेवढे कीटकनाशकं, बुरशीनाशकं, प्रतिजैविक वापरले जातात, जेणेकरून त्याला इन्फेक्शन कुठल्याही प्रकारचं स्किनला होऊ नये आणि ते बिनडागी राहावं. हम्म. मग आपण निवड कशी केली पाहिजे हे यावरून आपल्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट, जर आपण चकाकतं मागतोय तर तो दुकानदार पुढे काय मागणार आहे शेतकऱ्याला, बरोबर आहे. की मला चकाकतं उत्पादन पाहिजे, मला चकाकतं फळ पाहिजे, तरच मी तुला चांगला भाव देईल. आणि मग त्यातनं शेतकऱ्याला आपण अशा उत्पादनांची निवड करून, अशा प्रकारे गोष्टींची मागणी करून शेतकऱ्याला अप्रत्यक्षपणे फोर्स करतोय की तू या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कर. आणि त्याला कृषी रसायनांबाबतचं अज्ञान आहे, त्याला याबाबतचा अवेअरनेस नाहीये, योग्य प्रॅक्टिसेस माहिती नाहीयेत, जैविक घटकांच्या वापराबाबतची सुनिश्चित माहिती नाहीये, आणि मग त्याच्यामुळे तो अज्ञानापोटी या गोष्टींचा जास्त वापर करतो. शेवटी त्यालाही दोन पैसे कमवायचे आहेत त्याचं बरोबर आहे. घर चालवण्यासाठी. आणि आज शेतकऱ्याची परिस्थिती पाहिली तर तो कर्ज काढून ह्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे निश्चितच तो आनंदी नाहीये कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे, पण ती आपण त्याला अप्रत्यक्षपणे त्याची ती गरज निर्माण केली आहे. विशेष सायकल येते असं हो, म्हणू शकतो आपण. म्हणू शकतो निश्चितच. सर, आता जसं मी बाजारात जाते भाजी घ्यायला किंवा फळं घ्यायला, तर काही दुकानदार म्हणतात की आमचं जे प्रोडक्ट आहे हे ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय आहे. पण याची आपण खात्री कशी करू शकतो की हे खरंच सेंद्रियरित्या पिकवलं गेलंय? यासाठी शासनानं काही गोष्टी सुनिश्चित केलेल्या आहेत, ज्या ग्राहकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इंडिया ऑर्गॅनिक किंवा जैविक भारत हे सर्टिफिकेशन किंवा याचा लोगो. यामध्ये शेतकऱ्याची शेती करण्याची पद्धत ही सेंद्रिय आहे का हे सुनिश्चित केलं जातं, तपासलं जातं, ओके. आणि मग त्या शेतकऱ्याला याचं प्रमाणपत्र दिलं जातं. एवढंच नव्हे तर त्याचं ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा आहे की हे सेंद्रिय पद्धतीने होत आहे का, त्याचं स्टोरेजसाठी सुद्धा प्रमाणीकरण आहे, त्याच्या प्रोसेसिंगसाठी सुद्धा प्रमाणीकरण आहे. आणि या सगळ्या प्रमाणीकरणांवरती जैविक भारत किंवा इंडिया ऑर्गॅनिकचा लोगो असतो. यावरनं आपण हे कन्फर्म करू शकतो. जसं ISI लोगो असतो त्याप्रमाणे इंडिया ऑर्गॅनिक किंवा जैविक भारतच्या लोगोवरनं आपल्याला सुनिश्चितता येते की हे सेंद्रिय आहे असं. म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण फळ किंवा भाज्या घेतोय तर आपल्याला हे लोगो बघणं गरजेचं आहे
निश्चितच. एकंदरीतच सर, जेव्हा आपण अशा काही गोष्टी घेतोय, खरं तर या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात, पण तो अवेअरनेस नसतो. एक फूड फार्मर नावाचा क्रिएटर आहे, त्याने बऱ्याच पोस्ट वगैरे केल्या होत्या या बाबतीत, की आपले लोक लेबल वाचत नाहीत. कुठलेही प्रोडक्ट्स असतील त्याच्यामध्ये पाम ऑइल बऱ्याच प्रमाणात असतं, मिसलिडिंग काहीतरी कॉन्टेंट असतो आणि आपण तरी ते विकत घेतो. तर ह्यावर आपण काय करू शकतो? यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण खातोय ते डोळ्यांनी, डोक्यानं नाही. त्यामुळे डोक्याचा वापर करणं गरजेचं आहे खाताना. लेबल वाचणं गरजेचं आहे. लेबलमधले इन्ग्रेडियंट्स खूप महत्त्वाचे आहेत. जसं की बऱ्याचशा प्रोसेस्ड फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात. क्लास 2 प्रिझर्वेटिव्ज किंवा इतर अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ज असतात. हे जे प्रिझर्वेटिव्ज आहेत हे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, जीवाणू आणि बुरशींच्या वाढीस अटकाव करणारे आहेत, ते सुरक्षित ठेवण्यासाठी. म्हणजेच हे जीवाणूनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत, आणि जर पोटात गेले तर पोटातला जो मायक्रोफ्लोरा आहे, जे चांगले जीवाणू आहेत, ज्यांना आपण प्रोबायोटिक म्हणतो, त्यांना देखील मारक आहेत. आणि मग आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती ते निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. पचन संस्था त्याच्यामुळे बिघडते. लहान मुलांमध्ये जर पाहिलं तर चिडचिडेपणा वगैरे जो आहे, किंवा मोठ्या माणसांमध्ये पण ही बाब मोठ्या प्रमाणावरती जाणवते, कारण लहानांसोबत मोठेही आता पॅकेज खातात. प्रोसेस्ड फूडला मोठ्या कदाचित- प्रमाणावरती पसंती देतात. मग जे लाईफस्टाईल चेंजेस किंवा डिसिजेस आहेत, त्याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे पॅकेज प्रोसेस्ड फूड आहे आणि त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आहेत. जर आपण ते वाचले आणि आपण ते नाकारलं, किंवा आपण ॲप्रोप्रिएट योग्य अशा गोष्टींची डिमांड केली, तर निश्चितच आपल्याला त्या प्रकारचं फूड स्टफ मिळणार आहे. त्यामुळे ते डोळ्यानं खाण्याऐवजी डोक्यानं खाणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे सध्या जे IBS सारखे डिसीजेस आपल्याला दिसत आहेत वाढताना, की खूप यंग 20, 22, 25 वर्षाच्या मुलांना पण पोटाचे गट प्रॉब्लेम सगळे सुरू येतात. झालेत. तर मे बी प्रोसेस्ड फूड हे त्याच्या मागचं एक मोठं कारण आहे. प्रोसेस्ड फूड, बिव्हरेजेस, याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, साखरेचं असलेलं प्रमाण, हे निश्चितच त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे, ज्याच्यामुळे हे इंटेस्टिनल किंवा IBS सारखे प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणावरती आहेत. सर, आणि म्हणजे आपण पॅकेज फूडबद्दल बोलतोय, तर दूध, दही यासारख्या गोष्टी पण मोठ्या प्रमाणात आजकाल पॅक होऊनच आपल्या घरी येतात. तर मग म्हणजे काय चांगलं, की पॅकमधलं हे घ्यावं का घरी आपल्या गवळी येतोय ते दूध, आपण घरीच दही तूप बनवतोय? आता यामध्ये समजा दूध येतं तर ते पाश्चरायझेशन प्रोसेसमधनं जातं, ज्याच्यामध्ये उच्च तापमानाला नेलं जातं आणि सडनली त्याचं तापमान कमी केलं जातं. त्यातल्या जीवाणूंचं प्रमाण हे कमी केलं जातं, जेणेकरून त्याची टिकवण क्षमता काही दिवसांसाठी वाढते. आणि मग ते सुनिश्चित आहे, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, दह्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. त्याच्यामुळे हे घेणं निश्चितच चांगलं आहे. गवळ्याकडनं घेऊ शकतो किंवा ह्या पद्धतीनं पण आपण घेऊ शकतो. दोन्ही गोष्टी अतिशय योग्य आहेत. परंतु जर आपण प्रोसेस्ड फूड पाहिलं तर त्याच्यामध्ये जीवाणूंच्या वाढीसाठीचे जे घटक वापरलेले आहेत, थांबवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत, तर यासाठी आपला अवेअरनेस असणं महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही जीव रसायन तज्ज्ञ आहात आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय, तर रोजच्या जीवनामध्ये असे कुठले रसायन आहेत की ज्याच्या मे बी आपल्याला म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये येतोय आपण रोज आणि आपल्यासाठी खूप घातक आहे, पण आपल्याला ते लक्षात नाही येत? खूप सारी अशी रसायनं आहेत की रोज आपण त्यांच्या संपर्कात येतो आणि ते कुठल्या ना कुठल्या आजाराला, बिहेव्हिअरल मिसमॅनेजमेंटला, इश्यूजना जबाबदार आहेत. अगदी आंघोळीपासून सुरुवात होते किंवा टूथपेस्टपासून याची सुरुवात होते. ट्रायक्लोसॅन नावाचा घटक आहे, जो इम्युनो न्यूरो एंडोक्राईन डिस्ट्रप्टर आहे. म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता, आपलं मज्जातंतू आणि आपला हॉर्मोनल बॅलन्स, या सगळ्या गोष्टींवरती तो दुष्परिणाम करतो, ह्याला डिस्टर्ब करतो, हे बिघडवतो. या व्यतिरिक्त जीवाणूंना रेजिस्टन्स वाढवतो, असं आहे. त्यानंतर हा साबणामध्ये देखील असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल्स आहेत. म्हणजे ट्रायक्लोसॅन सारखा घटक आहे, काही देशांमध्ये बॅन केलेला आहे, पण आपल्याकडे बऱ्याचशा उत्पादनांमध्ये तो आहे. या व्यतिरिक्त आपण जे डिओड्रंट्स वापरतो, स्प्रे वापरतो, याच्यामध्ये देखील थायोल्स असतात. आणि हे थायोल्स किंवा ट्रायक्लोसॅन हे इस्ट्रोजन म्हणजे फिमेल हॉर्मोन्स किंवा एंड्रोजन मेल हॉर्मोन्स यांचे डिस्ट्रप्टर्स आहेत. यातनं कॉम्प्लिकेशन्स जे आहेत त्या भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती तरुण पिढीला यातनं सामोरं जायला लागतं. बाकी बिहेव्हिअरल डिसऑर्डर्स देखील त्याच्यामुळे होतात, चिडचिडेपणा किंवा गोष्टी देखील होतात, ॲलर्जी होते, स्किन इन्फेक्शन्स होतात, कारण त्याच्यामध्ये देखील अँटीबॅक्टेरियल असे घटक वापरलेले असतात. डिओड्रंट्समध्ये ट्रायक्लोसॅन असतं. आणि यामुळे मग जे आपल्या शरीरावरती जीवाणू आहेत हे या रोगकारक आपल्या शरीर, आणि यामुळे काय होतं की आपल्या शरीरावरती जे जीवाणू आहेत चांगले वाईट, हे ह्या प्रतिजैविकांना रेजिस्टंट होऊन जातात. आणि मग एखादं इन्फेक्शन जर झालं तर ते रेजिस्टंट असेल तर त्याला क्युअर करण्यासाठीच्या ट्रीटमेंट्स या
मग खर्चिक पडतात आणि त्रास देणेही ठरतात. एखादी व्यक्ती जर चिडचिड करते तर आपण थोडंसं दुर्लक्ष करतो किंवा तर स्वभावाला दोष देतो. ह्या पण गोष्टी त्याच्या मागे असू शकतात असा विचारच होत नाही. निश्चितच असू शकतात. प्रोसेस्ड फूड असू शकतं, त्यानंतर तो वापरत असलेला साबण असू शकतं, त्या व्यतिरिक्त तो वापरत असलेला डिओड्रंट असू शकतं. निश्चितच या गोष्टी त्याच्यासाठी जबाबदार असू शकतात. बट सर, जसं तुम्ही म्हटलं की आपल्याला डे टू डे लाईफमध्ये केमिकल एक्सपोजर खूप वाढलेलं आहे, की म्हणजे सकाळचं टूथपेस्ट झाला, साबण झाला, शॅम्पू झाला, याला अल्टरनेटिव्ह काय आहेत? याला अल्टरनेटिव्ह ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत किंवा आपण अशी बरीचशी उत्पादनं बाजारामध्ये आहेत की त्यामध्ये ह्या गोष्टींचा वापर टाळलेला असतो. म्हणून मगाशी म्हटलं की जसं आपण डोळ्यानं खातो ते डोक्यानं खाल्लं पाहिजे, त्याच प्रकारे ह्या गोष्टींचा वापर करताना सुद्धा लेबल क्लेम वाचली पाहिजेत आणि योग्य प्रकारच्या इन्ग्रेडियंट्सची आपण निवड केली पाहिजे. मग ट्रायक्लोसॅन फ्री पाहिजे किंवा ह्या अशा सगळ्या इन्ग्रेडियंटची जर आपण निवड केली तर ते निश्चितच आपल्याला मदतकारक असं ठरू शकतं. सर, सध्या इंस्टाग्रामवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे रील्स येतात आणि थोडंसं कन्फ्यूज करणारे असतात. कोणी म्हणतं पॅन वापरू नका, कोणी म्हणतं गॅसवर पोळी भाकरी भाजू नका, त्याने कॅन्सर होतो, कोणी म्हणतं मायक्रोवेव्ह वापरू नका, कुकर वापरू नका. असं करता करता प्रश्न पडतो की करायचं काय? सतत विवेकबुद्धीचा वापर करायचा. आता प्रत्येक गोष्टीत जर आपण बारकाईनं पाहायला गेलं ना, प्रत्येकामध्ये काही ना काही विषारी घटक काही प्रमाणामध्ये आहेत. परंतु ह्या घटकांची निवड, आता युटेन्सिलची निवड का केली आपण, गॅसची निवड का केली आहे, स्टील युटेन्सिलची निवड का केली आहे, तर त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. त्याचे जे रेसिड्यू लेवल्स जे म्हणतो किंवा त्याच्या अन्नपदार्थात येण्याचं प्रमाण जे म्हणतो हे अतिशय निग्लिजिबल आहे, मायक्रो लेवलला आहे आणि त्यातनं आपल्या शरीरावरती कुठलाही दुष्परिणाम होत नाहीत. म्हणजे भावनेच्या आहारी न जाता, एखाद्या इन्फ्लुएन्सरच्या शब्दांमध्ये न अडकता आपण वैज्ञानिक गोष्टींवरती थोडा फोकस केला ना की आपल्या लक्षात येतं की आपण काय वापरलं पाहिजे, काही नको. म्हणजे आता बरेच जण म्हणतात की भाकरी जी आहे ती गॅसवरती भाजू नये किंवा पोळी गॅसवरती भाजू नये, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण त्याच्यातनं फार तर फार कार्बनायझेशन होतं आणि खूप असं काही कुठल्या नकारात्मक गोष्टींची किंवा टॉक्सिनची निर्मिती होत नाही. अँड दॅट्स व्हॉट एव्हर द थिंग्स आर क्रिएटेड इन टू दॅट, दोज आर पॅलेटेबल फॉर अस. वर्षानुवर्ष आपण त्या कन्झ्युम करत आलोय, यूज टू झालं. म्हणजे चुलीवरती जरी भाजलं तरी त्याच्यामध्ये कार्बनायझेशन होणार आहे आणि गॅसवर जरी केलं तरी पण तेच होणार आहे. काही गोष्टींमध्ये आपण निश्चित काळजी घेतली पाहिजे. जसं जे काही फ्राईड स्टफ आहे, तेलाचा वारंवार वापर केल्यामुळे, उच्च तापमानाला तळल्यामुळे किंवा जे काही बेकरी आयटम्स आहेत याच्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते ज्याला मायलर्ड रिएक्शन असं म्हटलं जातं. आणि यामध्ये ॲक्रिलामाइड या घटकाची निर्मिती होते. ॲस्पॅरजिन एक अमिनो ॲसिड आहे, ते फ्री अमिनो ॲसिडच्या मॉडिफिकेशनमुळे हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे ॲक्रिलामाइड हा घटक तयार होतो आणि हा घटक जो हा न्यूरोटॉक्सिक आहे. त्याच्यामुळे याच्या लेवल्सवरती पाश्चिमात्य देशांमध्ये बंधनं आहेत, खाण्यावरती देखील काही ठिकाणी बंधनं आहेत. सातत्यानं जर याच्या संपर्कात आलो, सातत्यानं जर तो घटक खाण्यामध्ये असेल तर त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे हाय टेम्परेचरला फ्राय केलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा बेक केलेल्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा आपण टाळल्या पाहिजेत. किंवा त्या बनवताना, उदाहरणार्थ आपण जेव्हा आता पोळीमध्ये देखील ते सापडतं, मायलर्ड रिएक्शन होते आणि ॲक्रिलामाइडचे ट्रेसेस सापडतात, असे काही संशोधन पेपर आहेत. परंतु एक ह्याचं प्रमाण असतं ज्याला म्हणतात मॅक्झिमम रेसिड्यू लेवल्स. की ती जी लेवल आहे ती आपल्या शरीराला टॉलरेबल आहे, आपण ती सहजपणे पचवतो आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान त्याच्यामुळे होत नाही. त्याच्यामुळे इथे निश्चिंत राहणं आणि आनंदाने त्याचा उपयोग घेणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण जर आपण जसं बाहेर खातोय की काहीतरी समोसे, कचोरी, तर तेच तेल हाय टेम्परेचर असतं खूप आणि सारखं सारखं वापरलं जातं, तर ते मे बी आपल्यासाठी घातक ठरू शकतं. निश्चितच सातत्यानं जर या गोष्टी आहारामध्ये असतील तर ते घातक ठरू शकतं. आणि घरी देखील आपण चपातीसाठी पीठ मळतो, त्याच्यामध्ये जर आपण ताक वापरलं, ताकामध्ये लॅक्टोबॅसिली प्रकारातले जीवाणू असतात आणि हे जीवाणू ह्या ताकामधलं फ्री ॲस्पॅरजिन हे जीवाणू जे आहेत हे ॲक्रिलामाइडचं प्रमाण कमी करायला मदत करतात. जेव्हा आपण ताकामध्ये पीठ मळतो आणि ते काही काळासाठी ठेवतो, त्याला शास्त्रीय भाषेत इन्क्युबेशन करणं असं म्हणतात, तेव्हा रासायनिक अभिक्रियेनं त्यातले बरेचसे असे घटक असतात गव्हामध्ये, उदाहरणार्थ ग्लायडिन आहेत की ज्याच्यामुळे गुडघ्याचे सांध्याचे आजार होतात, हे ब्रेकडाऊन होतं. त्याच्यानंतर फ्री ॲस्पॅरजिन कमी होतं ज्याच्यामुळे ॲक्रिलामाइडचं होण्याचं प्रमाण देखील कमी होतं आणि त्याची पॅलेटेबिलिटी वाढते. म्हणजे त्याची पचनाची क्षमता जी आहे, अंगी लागण्याची क्षमता जी आहे ती वाढते. आणि आपल्या आहार पद्धतीमध्ये सुरुवातीपासूनच या गोष्टींचा वापर सांगितलेला आहे. हो सर, तुम्ही आता जसं सांगितलं, म्हणजे आता मागचं वर्षच आपण इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून साजरं केलं होतं. अशा अनेक गोष्टी बघायला मिळाल्या की सध्या ग्लुटन फ्रीचा जो परत ट्रेंड येतोय
की आपण बॅक टू मिलेट्स, जितकं जास्त आपण मिलेट्स वापरू तितकं पौष्टिक असेल, तितकं जास्त आपलं हेल्दी असेल डाएट, आणि गव्हाचा वापर हा कमी केला पाहिजे. तर हे किती बरोबर आहे? काही अंशी या गोष्टी बरोबर आहेत. उदाहरणार्थ जसं डायबिटीसचा ट्रेंड आहे, 100तनं एक 2-5 जणांना तरी शुगरचे इश्यूज डायबेटिक असतात. कॅपिटल आपण म्हणतोय येस, आता. आणि त्याच प्रकारे सेलियक डिसीज जो ग्लायडिन सेन्सिटिव्हिटीमुळे तयार होतो, हा सुद्धा 100मध्ये 1-2 जणांपर्यंत परिणाम दिसतो. त्याच्यामुळे गुडघे दुखणं, घोट्यांना सूज येणं किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर्स त्यातनं जनरेट होतात. आपण जर बघितलं सर, तर भारतातल्या ऑलमोस्ट प्रत्येक घरात तुम्ही जे आता सांगितलं त्या 3 पैकी एक ना एक आजार प्रत्येक घरात आहे. आहेच आहे. म्हणून तर आपण जसं प्रगती करत चाललोय ना, तर हे करत जाताना आपल्याला मागच्या काही गोष्टी, चांगल्या गोष्टींची सांगड तंत्रज्ञानाच्या मदतीनं समोर आलेल्या गोष्टींशी घालणं गरजेचं आहे. जसं मगाशी मी म्हटलं की शेतीमध्ये रासायनिक खतांसोबत जीवाणू खतं जर वापरली तर रासायनिक खतांमुळे होणारे साईड इफेक्ट्स कमी होतात, बरोबर. त्यांचा मायलेज वाढतो, म्हणजे उपयोग वाढतो त्यांचा आणि गरज कमी पडते. त्याचप्रमाणे आपण आयुर्वेदा आणि जी सांगितलेली आहार पद्धती आहे ती आणि आपली लाईफस्टाईल, जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे, याची कुठेतरी सांगड घातली तर निश्चितच या गोष्टी आपल्याला चांगलं जीवन जगायला मदत करू शकतात. म्हणजे आपण मिलेटचं प्रमाण वाढवलं पाहिजे आपल्या निश्चितच dietमध्ये. वाढवलं पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक असे घटक आहेत मिलेट्समध्ये. वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इज रेजिस्टन्स स्टार्च. म्हणजे आपल्या पोटातले जे चांगले जीवाणू आहेत, ह्या जीवाणूंना जगण्यासाठी नॉन रेजिस्टन्स स्टार्च हे गरजेचं असतं. त्याचं ब्रेकडाऊन करून त्यांच्यासाठी लागणारे आवश्यक घटक ते त्यातनं मिळवतात. म्हणजे काइंड ऑफ प्रोबायोटिक प्रीबायोटिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या त्यातनं वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे मिलेट्स आणि लेग्युम्स हे घटक आहारामध्ये असणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि परत तेच आहे की सगळं अवेअरनेसवर येतं. कारण मी मागच्या वर्षी असं बरंच बघितलं की प्रदर्शनं वगैरे झाली, पण लोकांना मिलेट्स म्हणजे फक्त ज्वारी आणि बाजरी एवढंच माहिती आहे, की अजून आपल्याकडे मे बी कोडो किंवा राळा अशा ज्या गोष्टी आहेत, फॉक्सटेल आहे, बार्नयार्ड आहे, तर ह्याच्यावरती डिस्कशन्स होताना विशेष दिसत नाहीत. कारण त्या गोष्टी बाजारामध्ये देखील तेवढ्या नाहीत. त्या आता काळाच्या मागे पडल्यात, कारण शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन घेणं परवडत नाही. त्यामुळे त्याचं उत्पादन कमी झालंय तर बाजारातली त्याची उपलब्धता कमी झाली आणि ते शेल्फवरती नसल्यामुळे, नजरेला न दिसल्यामुळे त्याची चर्चा देखील कमी झाली आहे. पण आपण जर डिमांड केली, आता पहा ज्वारीचे भाव काय आहेत, 65-70 रुपये किलो आहेत. हेच काही दिवसांपूर्वी 20-25-30 रुपयांना पण कोणी ज्वारीला विचारत नव्हतं. बरोबर आहे. पण जसे हे फॅक्ट्स समोर यायला लागले, लाईफस्टाईल डिसऑर्डर समोर यायला लागल्या आणि ज्वारीनं त्याच्यावरती बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येतं हे समोर यायला लागलं, तर ज्वारीची डिमांड वाढली. त्याच प्रकारे हळूहळू जर आपण या गोष्टींना फोकस केला आणि डिमांड केली, ह्या गोष्टी सुद्धा बाजारामध्ये आपल्याला पुन्हा दिसू शकतात. आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो का, की म्हणजे भारतात पण की आणि आपण भारताच्या बाहेर पण जर एक्सपोर्ट करू शकलो? कारण ग्लुटेन फ्री डाएट पूर्ण जगभरात त्याचा इम्पॉर्टन्स लोकांना कळतोय. निश्चितच ग्लुटेन फ्री डाएटचा इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत हे खूप सिव्हिअर आहेत. आणि जर आपण पाहिलं स्नॅक्सवरती ग्लुटेन फ्री किंवा प्रोसेस्ड ऑन इन्स्ट्रुमेंट्स, दोज आर प्रोसेसिंग फूड स्टॉप कंटेनिंग ग्लुटेन, असं बऱ्याचशा स्नॅक्सवरती लिहून येतं जे आपण एक्सपोर्टला पाठवतो अशा याच्यावरती. त्यातनं आपल्याला कल्पना येते की तिथे किती महत्त्व आहे या गोष्टींना. तसंच महत्त्व आपल्याकडे देखील असायला हवं. आणि जर आपण जेवणामध्ये लेग्युम्स आणि मिलेट्स यांचा जर सहभाग व्यवस्थित ठेवला, ते रेजिस्टन्स स्टार्च मिळतं, डायजेस्टिव्ह कॅपॅबिलिटी एनहान्स होते, मायक्रोबियल फ्लोरा एनहान्स होतो आणि याची पॅलेटेबिलिटी असते. यामुळे शरीराला निश्चितच फायदा होतो. सर, हे झालं मिलेटचं. आणि जे व्हिगन डाएट आहे ते आपल्यासाठी किती योग्य आहे? किंवा आपण जसं चौरस आहार म्हणतो, तर हे व्हिगन डाएट सोबत शक्य आहे का? जसं मी मगाशी म्हटलं ना की मागील काही गोष्टी आहेत, जसं आयुर्वेदामध्ये आपल्यासाठी आहार सांगितलेला आहे, तो आपल्या परिस्थितीनुसार, वातावरणानुसार, आजूबाजूला उपलब्ध असलेल्या गोष्टींनुसार सांगितलेला आहे. आणि काही ठिकाणी आयुर्वेदामध्ये जर आपण पाहिलं तिथे अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांचं मांसाहार ज्याला आपण म्हणू शकतो किंवा प्राण्यांपासून असलेली उत्पत्ती, म्हणजे दूध असेल, दही असेल, हे देखील आहे, दे आर ऑफ ॲनिमल ओरिजिन. तर मग आहार जो आहे हा आपल्या लाईफस्टाईलनुसार असायला हवा आणि आपल्या शरीराच्या गरजेनुसार, आपण करत असलेल्या मानसिक शारीरिक कष्टांनुसार असायला हवा आणि त्यानुसार आपण कुठल्या प्रकारचं डाएट घ्यावं हे डिपेंड करतं. सर, ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट्समध्ये आत्ता भारत कुठे स्टँड करतो? म्हणजे आपण किती ग्रो होऊ शकतो किंवा यात कुठल्या पद्धतीचे चॅलेंजेस आपल्याला येत आहेत? तसं पाहिलं तर तांत्रिकदृष्ट्या आपण कुठे स्टँड करत नाही आहोत, परंतु संधी मात्र भरपूर आहेत. कारण आफ्रिका आणि भारत यांना अन्नधान्याचा आगार म्हणून पाहिलं जातं जगासाठी.
आणि आपल्याकडे सगळ्यात जास्त संधी आहेत, कारण आफ्रिकेच्या तुलनेत आपल्याकडे यांत्रिकीकरण किंवा वैज्ञानिक पद्धतीने शेती ही योग्य प्रकारे केली जाते. त्यामुळे निश्चितच फ्रेश ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, प्रोसेस्ड फूड स्टफ आणि त्याही पलीकडे जाऊन आता जे काही ॲग्रिकल्चर वेस्ट म्हणजे जेवढं आपण यील्ड घेतो त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती वेस्ट जनरेशन ॲग्रिकल्चरमध्ये होतं. ते देखील प्रोसेस करून त्याच्यातले विविध घटकांचा वापर करून ज्या गोष्टी निर्मित केल्या जातात त्यांच्या देखील एक्सपोर्टला मोठ्या प्रमाणावरती संधी आहेत. सर, जसं तुम्ही म्हटलं की संधी आहे पण आपण आता कुठे स्टँड नाही करत आहे, तर मग हे का होतंय की कुठले चॅलेंजेस आहेत आता आपल्यासाठी? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निर्यातक्षम उत्पादन. की आता समजा जर फ्रेश ॲग्रिकल्चर प्रोड्यूस जर आपण म्हटलं तर त्याला निर्यातक्षम लागतं आणि रेसिड्यू फ्री लागतं. रेसिड्यू फ्री म्हणजे कीटकनाशकांचा प्रमाणित वापर की जो पर्यावरण किंवा मनुष्य किंवा प्राणी कोणालाही हानिकारक असा नाही. परंतु आपल्याकडे कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा, विविध कृषी रसायनांचा वापर जो तो अति मोठ्या प्रमाणावरती मोठ्या होतो. प्रमाणात आहे. आणि खरं तर रेसिड्यू फ्री पिकवण्यासाठी, निर्यातक्षम पिकवण्यासाठी अति प्रमाणात वापर करायची गरज नाही. त्यांचा जर शास्त्रीय पद्धतीने आपण वापर केला, व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन वापर केला तर अगदी सहजपणे कुठल्याही कन्सल्टंट शिवाय शेतकरी त्याची शेती ही निर्यातक्षम आणि रेसिड्यू फ्री करू शकतो. आणि यातून शेतकऱ्यांना सुद्धा जे उत्पन्न असेल ते जास्त जनरेट होऊ शकतं. उत्पादनाचा दर्जा सुधारतो, उत्पादनाचा खर्च कमी होतो. कारण बरीचशी उत्पादनं एखाद्या मार्केटिंगच्या मोहात पडून अज्ञानापायी त्याने वापरलेली असतात. बट ऑब्व्हियस त्याला त्याचं पीक टिकवायचं आहे, दर्जा टिकवायचा आहे. परंतु दर्जा टिकवायचा म्हणजे अँटीबायोटिक्स, बुरशीनाशकं मारणंच हे त्याच्यावरती सोल्युशन नाही आहे. त्याला जर आपण जैविक घटकांची जोड दिली, जी पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती फेवर केली जातात, तर यामुळे रेसिड्यूज जे आहेत कीटकनाशकांचे हे कमी होतात. त्यांचा वापर कमी झाला की रेसिड्यूज कमी होतात आणि जे काही उत्पादन आहे ते रेसिड्यू फ्री होतं, म्हणजेच निर्यातक्षम आपण त्याला म्हणू शकतो. आणि यामुळे एकंदरीत उत्पादन खर्च कमी होतो, उत्पादनाचा दर्जा सुधारतो आणि बऱ्याच रेसिड्यू फ्री शेतमालाला आज बांधावरनं उचलला जातं, म्हणजे तो बाकीचा खर्च देखील शेतकऱ्याचा कमी होतो. म्हणजे सर, सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा बऱ्यापैकी जास्त आहे आणि रासायनिकचा वापर जास्त आहे, जो अल्टिमेटली त्यांना किंवा जे कंझ्युम करतात प्रत्येकासाठी हार्मफुल आहे. पण जर आपण त्याला जैविकची जोड देतोय तर शेतकऱ्यांचा खर्च पण कमी होणार आहे आणि प्लस एक्सपोर्टला पण, जर एक्सपोर्ट क्वालिटी रेसिड्यू फ्री बनते तर त्यांना सुद्धा जास्त फायदा होणार आहे. पण मग हा सगळा अवेअरनेस आपण कसा क्रिएट करू शकतो? यासाठी आपण कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षण घेतो, ज्यातनं शेतकऱ्यांना सर्वप्रथम कृषी रसायनांची व्यवस्थित ओळख करून दिली जाते. त्यांचा वापर, त्यांची शिफारस, वापराचं प्रमाण, वापराचा काळ आणि रासायनिक आणि जैविक घटकांची कम्पॅटेबिलिटी. मग कुठल्या जैविक निविष्ठा वापरू शकतो, कारण रासायनिक कीटकनाशकं असतील तर त्या आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे वापरायच्या आहेत, ज्यातनं शेतीला नुकसान सुरू झालं आणि तेव्हा. पण प्रिव्हेंशन जर आपण केलं, प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. बरोबर. तर मग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा इव्हन क्युरेटिव्हसाठी पण आपण काही जैविक कीटकनाशकं, जैविक बुरशीनाशकं इत्यादी गोष्टी वापरू शकतो. मग ते कसे वापरायचे, कुठल्या वेळी वापरायचे, त्याची कम्पॅटिबिलिटी किंवा त्याची सांगड रासायनिक घटकांसोबत कशी घालायची, ज्याच्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि जे काही उत्पादन होतं ते निर्यातक्षम व्हायला मदत होते. या थोडक्यात शेतकरी स्वावलंबन हे सगळं आपण शेतकऱ्यांना या प्रशिक्षणामध्ये शिकवतो. तसेच बांधावरती काही घटकांची निर्मिती करायला शेतकऱ्यांना शिकवतो की बाजारामध्ये अगदी 1000-2000 रुपयाला लिटर असे मिळतात, पण शेतकरी अगदी 100-200 रुपयांमध्ये ते स्वतःच्या बांधावरती बनवू शकतो. म्हणजे उत्पादन खर्च कमी, उत्पादनाचा दर्जा सुधारतो आणि 2 पैसे मिळण्याची हमी देखील त्यातनं मिळते. नक्कीच यातनं बरेच शेतकऱ्यांचे जे सध्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटायला मदत होईल असं वाटतं. निश्चितच. आणि सर, ॲग्रिकल्चरमध्ये आता शार्क टँक जसं आलंय तसं एक स्टार्टअपची क्रेज पण अजून वाढली असं मला वाटतं. तर कुठल्या अशा नवीन गोष्टी आपल्याला ॲग्रिकल्चर फील्डमध्ये दिसत आहेत? शेती क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं ना तर प्रचंड मोठ्या समस्या आहेत आणि जिथे जिथे समस्या आहेत ना तिथे तिथे एक एक स्टार्टअप उभा राहू शकतो. स्टार्टअपना संधी आहे. समस्या आहे तर त्याच्यावरती समाधान द्यायचं आहे. समाधान द्यायचं म्हणजे काय, तर एखादं उत्पादन, एखादी सर्व्हिस, एखादं सोल्युशन, आणि यामध्ये स्टार्टअप्स काम करू शकतात. आणि हे समाधान कसं हवंय शेती क्षेत्रासाठी, हे इझी हवंय, हे इकॉनॉमिकल हवंय आणि हे इको फ्रेंडली हवंय. ही आज कृषी क्षेत्राची गरज आहे. प्रामुख्याने भारतातल्या कृषी क्षेत्राला इझी, इकॉनॉमिकल आणि इको फ्रेंडली ह्या गोष्टी हव्या आहेत. आणि ह्या गोष्टी ह्या प्रकारे जर स्टार्टअप समाधान देऊ शकली तर ती निश्चितच डिस्ट्रप्टिव्ह होतील.
एक उदाहरण देतो. सॉइल मायक्रोबियल हेल्थ अनालिसिस जे बायोमीचं किट आहे, याला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विस्तार योजनेअंतर्गत 18 लाखांचं फंडिंग मिळालं. आणि एवढंच नाही तर स्वतः देशाच्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या किटचं लॉन्चिंग केलं. खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे. पण हे का झालं? कारण सॉइल मायक्रोबियल हेल्थ अनालिसिस जसं आता आपण मगाशी पाहिलं की अतिशय क्रुशियल गोष्ट आहे आणि आतापर्यंत देशात असं कुठलंही उत्पादन नव्हतं. परंतु ही जर तपासणी प्रयोगशाळेत करायची म्हटलं तर 10,000 रुपये खर्च, 3 दिवस. शेतकरी जाणार आहे त्याच्यासाठी? नाही जाणार. आणि एक महत्वाच्या गोष्टीपासून तो वंचित राहणार आहे. तो हाच विचार करत बसेल की माझं उत्पादन का घटतंय, माझी जमीन एवढी खतं वापरून पण उत्पादन का देत नाहीये. बट इट ऑल रिलेटेड टू मायक्रोबियल हेल्थ. आणि हेच याच्यावरती आम्ही समाधान आणलं ते म्हणजे सॉइलोमीटर किट, जे अगदी बांधावरती 3 तासात आणि मात्र 300 रुपयांमध्ये. म्हणजे पहा, 3 दिवस 10,000 रुपये एवढा वेळ लागतो. आणि शेतकऱ्याला या प्रयोगशाळा सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध नाही आहेत. हे सोल्युशन आम्ही बांधावरती नेलं, ते 3 तासांमध्ये, ते 300 रुपयांमध्ये. तो स्वतः तपासणी करून त्याच्या मातीचं जिवंतपणा तपासू शकतो. हे डिस्ट्रप्शन झालं. अशा प्रकारे स्टार्टअप्स काम करू शकतात. आता ड्रोन्स मध्ये स्टार्टअप्स आहेत, त्याच्यानंतर वेदर स्टेशन्स आहेत. कारण आज पर्यावरणाची डिपेंडन्सी आहे. ॲग्रिकल्चर म्हटलं की सगळ्या गोष्टी निसर्गावरती अवलंबून असतात. तर वातावरणातील बदलांची पूर्वसूचना देणारी वेदर स्टेशन्स आहेत की जे शेतकऱ्याला रिअल टाइम इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देतात. त्याच्यानंतर जो काही डाटा उपलब्ध होतो, हा डाटा अनालिसिससाठी गोष्टी गरजेच्या आहेत. सप्लाय चेन मॅनेजमेंट, कारण हे पेरिशेबल गोष्टी आहेत, पटकन नाशवंत अशा या गोष्टी आहेत शेतीत उत्पादन होणाऱ्या. याच्यासाठी सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या स्टार्टअप्सची गरज आहे. इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स गरजेची आहेत. कोल्ड स्टोरेजेससाठी आणखी खूप साऱ्या गोष्टी गरजेच्या आहेत. अशा प्रकारे जर स्टार्टअप्स आली. आता कापूस वेचण्याचा जर सध्याचा भाव पाहिला तर कापसाला भाव मिळतो 5,500-6 हजार रुपये आणि तेवढा कापूस वेचण्यासाठी शेतकऱ्याला खर्च करायला लागतोय 1,500 ते 2,000 रुपये. म्हणजे 10-12 रुपये किलो कापूस वेचण्यासाठी मजूर घेत आहेत. आणि एका दिवसात एक मजूर जो आहे तो जवळपास 800-900 रुपये किंवा 1,000 रुपयापर्यंत कमवतोय. मग शेतकरी काय कमवणार आहे याच्यामध्ये? पण हे का होतं? लेबर इश्यूजमुळे होत आहे. मग याच्यावरती पर्याय काय? तर यांत्रिकीकरण. परंतु हे यांत्रिकीकरण कसं असलं पाहिजे? सोपं, सुटसुटीत असलं पाहिजे, इझी, इकॉनॉमिकल असलं पाहिजे. याच्यामध्ये स्टार्टअप्सना संधी आहेत. आता रोप लागवडीसाठी वेगवेगळ्या मशीन्स उपलब्ध आहेत, ज्यांची कॉस्टिंग ही 4-5 लाखांच्या पुढे तर 10-15 लाखांपर्यंत जाते. परंतु हे जर हँडी असेल तर एखादा शेतकरी अगदी त्याच्या स्वतः एकटाच त्यातनं रोप लागवड करून ट्रे ठेवला मशीनवरती आणि ऑटोमायझेशन केलं तर त्यातनं रोप सुटलं आणि जमिनीमध्ये लागवड झाली. तर अशा अनेक संधी इथे आहेत की शेतकऱ्यांना आपण त्यांच्या डेली लाईफमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सपासनं सहजता देऊ शकतो, त्यांच्या समस्या सोडवू शकतो. त्याच्यातनं त्यांचं प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. लेबर इश्यू, कारण लेबर इश्यू जो पाहिला तर वेळेवरती जर हार्वेस्टिंग केलं नाही तर पुन्हा तिथे नुकसान आहे. त्याच्यामुळे जो भाव लेबर मागेल तो त्याला द्यायला लागतो. म्हणजे ह्या गोष्टी शेतकऱ्याच्या जीवनाशी खूप निगडीत आहेत. तर ह्या अडचणींवरती समाधान देणं म्हणजे स्टार्टअपच्या माध्यमातून प्रॉडक्ट सर्व्हिस सोल्युशन देणं आणि इझी, इकॉनॉमिकल, इको फ्रेंडली. येस, डेफिनेटली. संशोधनाचा विषय आहे. संशोधनाला महत्त्व दिलं पाहिजे. आज आपल्याकडे अनेक गोष्टी येतात. उदाहरणार्थ काही मशीन्स आहेत रोप लागवडीच्या वगैरे, त्या पाश्चिमात्य देशातल्या किंवा इतर देशांमधल्या मशीनची कॉपी करून बनवल्या जातात. मग कॉपी करून बनवणं हे स्टार्टअप नाही होऊ शकत. बरोबर. कारण याच्यातनं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केलेला. कांदा रोप लागवड करायची आहे ना, तर कांदा रोप लागवड करण्यासाठी 5-6 लाखांचं मशीन, त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला 4 जण लागणार आहेत. त्यानंतर त्याचा जो खर्च आहे तो सुद्धा मजुरांच्या तुलनेमध्ये सारखाच आहे. तर ते परवडणारं नाहीये. इट्स नॉट अन डिस्ट्रप्शन ॲट ऑल. तर इथे हँडी गोष्ट गरजेची आहे. मग अशा प्रकारे भारतीय शेती ही तुकड्या तुकड्यांमध्ये आहे आणि त्याच्यासाठी म्हणून एखाद दुसरा माणूस ती अवजार, मशीन, यंत्र हँडल करू शकतो. अशा प्रकारे जर आपण गोष्टी बाजारामध्ये आणल्या तर त्याच्यासाठी खूप मोठ्या संधी आज स्टार्टअप्सना उपलब्ध आहेत. पण मग सर, संधी असताना त्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत नाहीये त्या गोष्टी, तर काही मे बी चॅलेंजेस आहेत का की जे अडथळा ठरतायत? चॅलेंजेस खूप सारे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनान्स. परंतु शासनानं याच्यावरती खूप सारे उपाय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फंडिंगच्या स्कीम्स आहेत. याची जर माहिती घेतली, खरं तर काय की आपण प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला पाहिजे व्यवस्थित. प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला आणि त्याच्यावरती ॲप्रोप्रिएट सोल्युशन दिलं तर त्याच्यासाठी खूप साऱ्या शासनाच्या योजना आहेत. त्याच्यामध्ये
राष्ट्रीय कृषी विस्तार योजना आहे, RKBY रफ्तार आहे, बायोरॅक आहे, बायोटेक इग्निशन ग्रँट आहे किंवा मेकॅनायझेशनसाठीच्या विविध स्कीम्स आहेत. या माध्यमातून केंद्र सरकार स्टार्टअपसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देतं आणि हा निधी बिना परताव्याचा आहे, की ज्याचं आपण ॲप्रोप्रिएट युटिलायझेशन करायचं आहे. आपली आयडिया टू प्रॉडक्ट आणि प्रॉडक्ट टू मार्केट इथपर्यंत शासनाचा सपोर्ट जो आहे हा स्टार्टअप्सना मिळतो आहे. अनेक स्टार्टअप्सनी याचा लाभ घेतलेला आहे आणि निश्चितच आज जर आपण पाहिलं की एम्प्लॉयमेंट कमी आपण म्हणतो, त्याऐवजी जर आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, इंजिनियर आहोत, तर शेतातल्या समस्या जाणून घेतल्या तर त्याच्यावरती आपल्या शिक्षणाच्या मध्ये आपण काय शिक्षण घेतलंय त्याच्यातनं मी काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो हा जर विचार केला तर निश्चितच आपल्याला सोल्युशन्स मिळतील. चांगलं स्टार्टअप उभं राहील आणि शासनाचं फंडिंगच्या मदतीनं, तज्ज्ञांच्या मदतीनं एखादं चांगलं उत्पादन बाजारात येऊन शेतकऱ्यांचं जगणं जे आहे ते सुसह्य होईल. सर, मध्यंतरी तुमची फेसबुकला एक पोस्ट पाहिली होती की तुमच्यावर हल्ला झाला असं, आणि म्हणजे असं बिल्डर किंवा असं दुसऱ्या व्यावसायिक कॉम्पिटिशन्समध्ये अशा प्रकारच्या बातम्या ऐकलेल्या आहेत, पण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये हे थोडं शॉकिंग होतं. तर हे नेमकं काय झालं? याला कारण म्हणजे आपलं सॉइलोमीटर किट आणि कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षण. आज आपल्याकडे दुर्दैवानं असं आहे की ॲग्रोकेमिकल इंडस्ट्री मोठी म्हणजे सगळीच नाही, काही अगदी जेन्युइनली काम करतायत, संशोधनाचा आधार घेऊन योग्य दर्जाची उत्पादनं बाजारामध्ये देत आहेत. बट एक मेजर चंक ऑफ इंडस्ट्री अशी आहे की जी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेते आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन करते इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट सेलिंग. मग त्याच्यामुळे त्यांचं उत्पादन खर्च वाढतो, सोल्युशन भेटतच नाही. मग यामुळे काय होतं, त्यांचा व्यवसाय चालतो, त्यांची रोजीरोटी चालते. दुसरी गोष्ट बनावट उत्पादनं. आता सॉइलोमीटर आपण पाहिलं, सॉइल मायक्रोबियल हेल्थ जसं अनालाइज करतं त्याचप्रमाणे आता जे जैविक काळ आहे, बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स घेऊन MNC सुद्धा बाजारामध्ये उतरत आहेत आणि ह्या उत्पादनांचा दर्जा जो आहे शेतकरी उद्योजक आहे आणि उद्योजकाला आपण जो रॉ मटेरियल वापरतो त्याचा दर्जा निश्चितच तपासता आला पाहिजे. तर सॉइलोमीटरच्या माध्यमातून जैविक निविष्ठांचा दर्जा शेतकरी बांधावरती मात्र काही मिनिटांमध्ये तपासू शकतो. आणि मग काही क्लेम असे येतात की आम्ही हे प्रॉडक्ट आहे, एवढं क्वालिटी आहे, असं आहे तसं आहे. मग शेतकरी जेव्हा कृषी रसायन प्रशिक्षण कार्यक्रमातून शहाणा होतो, त्याला नॉलेज येतं, मग तो काही विशिष्ट गोष्टींचा वापर कमी करतो किंवा वापर करायचा टाळतो किंवा हे असं काय, हे असं त्या कंपन्यांना प्रश्न विचारतो आणि मग शेतकऱ्याचं शहाणपण जे आहे हे त्यांचा व्यवसाय कमी करतं. सॉइलोमीटरनं क्वालिटी कंट्रोल होतं, मग याच्यातनं बनावट उत्पादनांची ओळख शेतकऱ्याला होते, याच्यातनंही शेतकरी प्रश्न विचारतो आणि मग ह्याच गोष्टीचा संबंध ह्या झालेल्या हल्ल्याशी आहे की शेतकऱ्याला शहाणं करताय. कारण आजच्या व्यवस्थेला मध्ये कोणीही असू देत, ह्या व्यवस्थेला शेतकरी हा सलाईनवरती असलेलाच पाहिजे, म्हणजे तो जगलाही नाही पाहिजे आणि तो मेलाही नाही पाहिजे, त्यानं पिकवलंही पाहिजे आणि त्याच्या उत्पादनाला भावही नाही भेटला पाहिजे, तो सगळ्यांना परवडला देखील पाहिजे. आणि ह्यामध्ये प्रत्येक जण आपली आपली पोळी जो आहे ना तो भाजून घेतोय ह्या शेतकऱ्याच्या मड्यावरती. मग शेतकऱ्याला शहाणं करणं म्हणजे ह्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात उभं राहणं आणि मग ते ह्या गोष्टी त्यातनं साहजिकता आल्याच. सर, तुम्ही आता जे काही सांगितलंय, आपल्या चर्चा झाल्यात, खरंच हे सगळं काम खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातूनच आपला शेतकरी जो आहे त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, शेतकरी ग्रो होऊ शकतो आणि तरच पर्यायाने आपण आपला देश ग्रो होऊ शकतो. पॉडकास्टच्या शेवटाकडे जाताना एक कन्क्लुजन म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल आणि नॉन शेतकरी बाकी लोकांना एक काय मेसेज द्याल? सर्वसामान्य माणसांना एकच सांगेल की डोळ्यानं नाही तर डोक्यानं खा. आणि हे जर त्यांनी केलं ना तर शेतकरी रासायनिक कीटकनाशकांचा, रासायनिक घटकांचा वापर हा कमीत कमी करेल. बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा, क्योंकि दाग अच्छे होते, ही गोष्ट इथे लागू पडते. आणि शेतकऱ्यांना सांगायचं म्हटलं तर तिथे सुद्धा डोळ्यांनी नाही करायची आपल्याला शेती. एखाद्या उत्पादनाचे परिणाम तात्पुरते कसे दिसतात त्याच्यापेक्षा लॉंग टर्म त्याचा इफेक्ट काय. कारण आजचे रिझल्ट हे उद्याचं शेतीचं मरण आहे. कारण आज माती जिवंत राहिली तर शेती जिवंत राहणार आहे आणि शेती जिवंत राहिली तर शेतकरी श्रीमंत राहणार आहे. ह्या गोष्टीची सांगड आपल्या सर्वसामान्य माणसाशी सुद्धा आहे. बिकॉज हेल्दी सॉइल इक्वल्स हेल्दी नेशन. बरोबर आहे. आणि देशाला जर सुदृढ ठेवायचं असेल ना तर सर्वसामान्य माणसाने आधी पुढाकार घेतला पाहिजे आणि योग्य गोष्टींची बाजारात निवड केली पाहिजे. आणि त्याच वेळी शेतकऱ्यांना सुद्धा संज्ञान करणं गरजेचं आहे कृषी रसायनांच्या वापराविषयी, की ज्यातनं आपण कुठल्या गोष्टींचा योग्य प्रकारे वापर करून आपली माती टिकवू शकतो, सोबत
उत्पादन देखील चांगलं घेऊ शकतो आणि 2 पैसे नफ्याचे कमवू शकतो. शेतकऱ्यांनी शेती ही व्यावसायिकपणेच करणं गरजेचं आहे. आपण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या शेती करतोय आणि पिढ्यानपिढ्या शेती करून देखील आज आपण काय झाल्यावर काय फवारणी करायची हे विचारायला बाहेर जातोय. हे शेतकऱ्याचं अपयश आहे. आज एखादा व्यावसायिक जर पाहिला, त्या व्यावसायिकाच्या पुढच्या पिढीला सगळ्या गोष्टींची माहिती असते, तंतोतंत माहिती आहे, रॉ मटेरियल पासून मार्केटपर्यंत सगळी. पण शेतीच्या बाबतीत असं नाहीये. म्हणजे आज हे आणायचं तर काय, हे सगळ्या गोष्टींवरती आपण बाहेर डिपेंड आहोत. कृषी सेवा केंद्रांवरती डिपेंड आहोत, आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती डिपेंड आहोत, इंस्टाग्रामच्या रील्सवरती डिपेंड आहोत. पण ही माहिती तांत्रिकदृष्ट्या योग्य असतेच असं नाही. याच्यातनं मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होतं. त्यामुळे शेती देखील डोळसपणे करणं गरजेचं आहे. डोळे आणि डोकं यांचा समन्वय साधून करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला, आम्हाला पण लिटरेट केलं या बाबतीत. आणि आय एम शुअर की शेतकऱ्यांना सुद्धा आणि बाकी लोकांना सुद्धा हा खूप इन्फॉर्मेटिव्ह पण ठरणार आहे आणि विचार करायला भाग पाडणार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.